तिल का खट्टा, तिळापासून बनवली जाणारी करी सारखी रेसिपी। हैदराबादी फूड कल्चरचा भाग असणारी ही रेसिपी शक्यतो खिचडी बरोबर जास्त कॉम्प्लिमेंट करते। मुख्यत्वे आंबट आणि तिखट या दोन्ही चवींना एलिव्हेट करणारी ही डिश हिवाळ्यातील एक सुपर हेल्दी डिश आहे। चला तर मग करूया हैदराबाद शहराची स्पेशालिटी असणारी विंटर स्पेशल इम्युनिटी बूस्टर तिल का खट्टा। तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। सगळ्यात पहिले कढई घेतली आहे, गॅस चालू करू आपण। कढई थोडीशी तापली की त्यामध्ये ऍड करूया, घालूया तीळ, पांढरे तीळ। तीळ असे व्यवस्थित आपण भाजून घेऊया। थोडासा हलकासा ब्राउनिश रंग आपल्याला त्याला आणायचा आहे, खूप जाळायचे नाहीयेत। खूप थोडेसे काळे झाले की ते बिटर होतात, कडू लागतात। त्यामुळे हलक्या पद्धतीने आपण मस्तपैकी हे असे भाजून घेऊ। असं भाजत असताना तीळ हळूहळू चटकायला लागतात। जेव्हा ते चटकायला लागतील, असे उडायला लागतील, तेव्हा आपण गॅस बंद करूयात। तीळ आता मस्तपैकी भाजून झालेले आहेत। आपण आता गॅस बंद करू आणि थोडेसे गार व्हायला ठेवूया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेऊया हे मगाशी भाजलेले तीळ, घालूया पुदिन्याची पानं, घालूया कोथिंबीर, घालतो हिरवी मिरची, घालूया लसणाच्या पाकळ्या, यामध्ये ऍड करूया चिंचेचा कोळ, खमंग असा दाण्याचा कूट। तुमच्याकडे दाण्याचा कूट नसेल तर दाणे भाजून घेऊन त्याची सालं काढून तुम्ही यामध्ये टाकलं तरी पण चालेल। घालतो यामध्ये थोडंसं पाणी आणि आता हे मिक्सरमध्ये आपण व्यवस्थित वाटून घेऊ। हिवाळ्यामध्ये तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तीळ हा स्वभावाने उष्ण असतो आणि शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो। या व्यतिरिक्त तीळ हा कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि आयर्न या गोष्टींचा आणि इतर जीवनसत्वांचा देखील उत्तम सोर्स आहे। त्यामुळे हिवाळ्यामध्ये तिळाच्या पदार्थांचा समावेश आपल्या जेवणामध्ये असायलाच हवा। मिक्सरमधून काढल्यानंतर अशी एक घट्टसर पेस्ट तयार होते। त्यामध्ये ऍड करूया पाणी। पाणी घातल्यावरती व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही हवी आहे। खूप जास्त पातळ नको, खूप जास्त घट्ट नको, कढीसारखं हवं। यामध्ये आता ऍड करूया स्लाइस्ड अनियन, कांदा चिरलेला, घालूया चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आता फोडणीसाठी कढल्यामध्ये घेऊया तेल, तेल तापलं की त्यामध्ये घालूया मोहरी, घालूयात यामध्ये जिरं। गॅस आता बंद करून टाकू आपण। यामध्ये घालूया कढीपत्ता आणि यामध्ये ऍड करूया सुक्या मिरच्या। गॅस चालू करून थोडीशी फोडणी मिक्स करून घेऊ आपण। आणि ही फोडणी आता यावरती आपण ऍड करूया। नीट आता मिक्स करून घेऊ आपण हे। नीट व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि आता हे सगळं आपल्याला 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे। सगळे फ्लेवर्स जे आहे एकमेकांमध्ये नीट मिक्स झाले पाहिजे आणि नंतरच तुम्ही खायला किंवा सर्विंगला घेऊ शकता। तर आज आपण बघितला तिल का खट्टा, हैदराबादी क्विझिनची ही रेसिपी तुम्ही एखाद वेळेला खिचडी बरोबर नक्की करून बघा। एक नाविन्यपूर्ण पदार्थ म्हणून तुम्हाला नक्कीच आवडेल। ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये। टिल देन बाय बाय।